या नाथ आश्रमामध्ये रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी आज स्थानापन्न झालेली आहे. देव बैसले सिंहासनी, आल्या याच्या का होई धनी. तर तेव्हा या मूर्ती विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा या सोहळ्याकरता ज्यांच्या पवित्र हस्ते आणि मातृ हृदयाच्या सर्व प्रेमाच्या नात्यातून हा मंगलमय कार्यक्रम आपण पार पाडून राहिलो. परमपूजनीय वंदनीय अखंड मातृहृदय असणारे आपले सर्वांचे श्रद्धास्थान पूजनीय स्वामीजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय वंदनीय गुरुवर्य श्री जंगले महाराजजी शास्त्री, त्याचप्रमाणे पूजनीय कृष्णगिरीजी महाराज आणि नवीनच आता पूर्वी आम्ही ज्यांना आपण पूजनीय वाल्मिकी बाबा म्हणत होतो, आता ब्रह्मानंद स्वामी नामाभिधान झालं. आणि सर्वांना सांभाळून घेणारे परम आदरणीय श्री गुरुजी आणि उपस्थित असलेले सर्व संत जरी विद्यार्थी असले तरी आपल्या आईच्या समोर बसायचं म्हणून सर्व आमचे संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व स्वामीजींच्या आणि पूजनीय महाराजांच्या तालमीतून सर्व हे विद्यार्थी सर्व संत मंडळी घडलेली आहेत. आणि या कार्यक्रमाकरता सर्व परिसरातील सर्व जाती धर्मातील बांधव उपस्थित, माता भगिनी, अतिशय मंगलमय वातावरणात आपण हा सर्व कार्यक्रम पार पाडलेला आहे. मंदिराची निर्मिती चांगली झाली. या ठिकाणी ही जागा ज्यांनी दिली सन्माननीय श्री म्हस्के साहेब, आता त्यांची जरी जास्ती जागा असली तर हीच कामाला येणार आहे आपल्याला. शेवटी काय आहे, देशाकरता, समाजाकरता, धर्माकरता आपण जे करतो आपल्या संपत्तीच्या माध्यमातून तेच कामाला येतं. म्हस्के साहेबांनी महाराजांच्या आश्रमाकरता जागा दिली. महाराजांनी त्यांचा पूर्वी इतिहास थोडक्यामध्ये सांगितला. पूजनीय स्वामीजींचा कृपाशीर्वाद, पूजनीय श्री महाराजांचा, शास्त्री महाराजांचा कृपाशीर्वाद घेऊन आणि सर्व आपल्या मित्रमंडळीचं सर्व हे आत्मिक शक्ती जवळ घेऊन त्यांनी हे सर्व काम केलेलं आहे. ईश्वराने ठरवलेले असते कोणी कुठं केव्हा आणि कुठपर्यंत राहायचं. याच्या अगोदर भगूरला कार्यक्रम करायचा होता. महाराजांनी मागा सांगितलं की तो थोडा नाकारला गेला. नंतर देवगिरीला जनार्दन स्वामीने विचार केला की माझ्याजवळ आज, पण माझ्या शिष्याच्या जवळ नाथबाबाजवळ जा, म्हणून जनार्दन स्वामीनेच इकडे आपल्याला पडलं. जीवनात ज्यावेळेस जे जे घडते, चांगलं असू द्या वाईट असू द्या, ते आपल्या कल्याणाकरता असते. म्हणून महाराज देवगिरीवरून इथं आले आणि पाहता पाहता सगळ्या आश्रमाची निर्मिती झाली. गुरुजनांचा कृपाशीर्वाद, महाराजांचे प्रयत्न आणि सर्व भक्तगणांचं सहकार्य, मंदिर सुंदर तयार झालं. बाकीचं सगळं गुरुस्थान तयार झालेलं आहे, कुटी आहे, इतर सगळं झालेलं आहे. धरणातच जवळजवळ आपला गंगेतच हा आश्रम असा आहे. मठं, मंदिरं, आश्रम हे संस्कार केंद्र असतात आणि हे तळ हातावरच्या फोडासारखे आपण सांभाळले पाहिजे. आश्रम, मठ, मंदिरं हे काही केवळ चैनीने राहण्याकरता नसतात. सर्वांचं दुःख नष्ट करण्याकरता, ज्ञान मिळवून देण्याकरता, भक्तीने अंतःकरण भरून देण्याकरता हे आश्रम असतात. आपण पाहतो ज्याला बुद्धी आहे त्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असले तर पुस्तकातून ज्ञान जे मिळते त्याच्यातून धन आणि मान या दोन गोष्टी प्राप्त होतात. पण गुरुसेवेतून जे ज्ञान मिळते त्याच्यातून अवस्था आणि उत्थान ह्या दोन गोष्टी प्राप्त होतात. अवस्था म्हणजे आपली जीवनाची दिशा आपल्याला कळते, उत्थान म्हणजे विरक्ती प्राप्त होत असते.
हे कुठंतरी आपल्याला सोडलं पाहिजे. आज मूर्ती स्थापनेचा योग आहे. वेदशास्त्र संपन्न आमचे गणेश गुरु विधिवत सर्व पूजा पार पडलेली आहे. आणि मग भगवंताची मूर्तीसुद्धा देखताची वेद लावी वैशी जीवे दळोनी. मूर्तीचं स्वरूप फार सुंदर आहे आणि विधिवत आता पूजाही झालेली आहे. शास्त्राने जे सांगितलं ते आपल्याला केलंच पाहिजे. हे सगळं विधिवत कार्यक्रम पार पडून पूर्णाहुती झाली. पूर्णाहुती करताना आम्ही मागे पाहिलं, गुरुजी आमच्या लक्षात आलं नाही. मग आम्हाला वाटलं इथलं खरे टाकळीचंच कोण आहे. गुरुजी सगळ्या साधकांचं खऱ्या अर्थाने गुरुजींनी एक गाठ पाडलेली आहे आणि आपल्याला हे सर्व प्राप्त करून दिलेलं आहे. आणि महाराजांचा तर प्रश्नच नाही. हजारो सगळे साधक तयार झालेले आहेत. तुम्ही तयार व्हा. उठून उभं करणं हे आईचं काम असते, पण तुम्ही दगडाला धडक मारता का खड्ड्यात उडी टाकता हे आई काही सांगत नसते. आईचं काम आहे तुम्हाला चालतं करणं. तुम्हाला जीवनाची दिशा दिलेली आहे आणि त्या होका यंत्राच्या माध्यमातून आपल्या सर्व साधकांना हे जीवन जगायचं आहे. सतीश महाराजांचे अंतःकरणाचे श्रीगुरूविषयी प्रेम आहे. त्यामुळे अशा वयामध्ये एवढा प्रवास करून स्वामीजी इथं आलेत. पूजनीय गुरुजी आहेत, ब्रह्मानंद स्वामी आहेत आणि पूजनीय महाराज श्री शास्त्री महाराजजी आहेत. फक्त आम्ही सर्वांची क्षमा मागतो. आम्ही जो अंदाज केला म्हटलं 1 तासात 1.25 तासात आपण जाऊ, परंतु मध्ये काय काय अडचणी आपल्याला काही सांगता येत नाही. एवढं सगळं इथं अडचण, तिथं रस्ता, तिथं पण हे सगळं ट्रॅफिक आणि असंच आहे. आता आपल्याला हे सगळ्या ट्रॅफिकमध्येच जीवन काढायचं आहे. धर्मशास्त्राचा आधार घेऊन आपल्याला जीवन जगायचं आहे. आता एवढे सगळे रस्ते ब्लॉक झालेले आहेत की चांगलं काय हेच कळू देत नाहीत माणसं. त्याच्यातून आपल्याला आता थोडं साईडनं चालून का होत नाही, रस्ता काढावा लागते. श्रीगुरूंचा कृपाशीर्वाद घेऊन आपण आपल्या अंतःकरणातलं ईशप्रेम, देशप्रेम, धर्मप्रेम हे अधिकाधिक वृद्धिंगत करून अशा मठ मंदिराच्या माध्यमातून आपल्याला त्याची वाढ करायची आहे. आम्ही सर्वांना एकच प्रार्थना करतो की आश्रम सतीश महाराज जरी असले इथे तरी हा आपला सर्वांचा आहे. आपण सर्व मायबाप आहात. आईवडिलांचं काम असतं की सगळ्या लेकरांचा सांभाळ करणं. जे कुठं काही असेल ते सांगायचे काम आपलंच आहे, सांभाळायचे काम आपलंच आहे. गुरुजनाचा तर आशीर्वाद आहेच, त्यांचा ज्ञानाचा प्रकाश आहे आणि आपल्या प्रेमाची बळकटी आहे. याच्यामधून आपल्याला या आश्रमाच्या माध्यमातून हे धर्मकार्य साधक एक ना अनेक तयार करण्याचं काम या स्थळावरून, या आश्रमावरून अधिकाधिक होत राहावं ही नाथबाबांच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो. परमवंदनीय प्रातस्मरणीय पूजनीय स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन पूजनीय महाराजांना आम्ही वंदन करतो. शास्त्री महाराजांना, सर्व संतांना वंदन, सर्व साधक बांधवांना प्रेमाचा नमस्कार. आपल्याला नमस्कार करून शब्दास विराम देत शास्त्रीजी महाराज यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने आशीर्वचन द्यावं. मला एवढं कुठं बोलते हरिओम. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगला यतनो हरिः. आज पवित्र गंगेच्या तीरावरती नाथ महाराजांच्या परिसरामध्ये आज या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंगाचं आगमन झालेलं आहे. जे काही बोलायचं होतं ते परमपूज्य गुरुवर्य भास्करी महाराज बोललेलेच आहेत. आता परत तेच बोलल्यानंतर ते श्रद्धांजली वाहिल्यासारखं होईल, पुन्हा तेच बोलल्यासारखं. पण तरी काय थोडंसं वेगळं आता बोलायचंच म्हणजे बोलावं लागतं. माणूस भूक नाही म्हणतो, पण खायला बसलो तर जास्त खातो, तसं होतं, ते बोलावंच लागतं. तो असो. प्रथम मी महाराज बोलले त्याप्रमाणे प्रथम ज्यांनी ही जागा दिली मस्के पाटील, तिने फार मोठा अंत करून ही जागा आमचे हरिभक्तपरायण सतीश महाराज यांच्या आश्रमाकरता, पांडुरंगाच्या मंदिराकरता दिली. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू.
आपण त्यांच्या या जागेचं मोल आपण त्यांना देऊ शकत नाही, हे पैशाने पण मोल देता येणार नाही. फार मोठा अंत करून त्यांनी ही जागा दिली, मी त्यांचे शतशः आभार मानतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर बांधण्याकरता ज्याने ज्याने सहकार्य केलं त्यांनाही शतशः धन्यवाद देतो. आणि ज्यांनी या ठिकाणी भगवान पंढरीश पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा केली, आपल्या अग्निनारायणाच्या समक्ष आणि मंत्रदेवतेने त्या मूर्तीमध्ये प्राण आणून त्यांना आज चेतन केलं आहे, असे भूदेव त्यांच्याही मंत्रोच्चाराने आज भगवंताचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाकरता प्राणप्रतिष्ठेकरता आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे परमपूज्य परम आदरणीय भारतानंद गिरीजी महाराज आपल्यासमोर बसलेले आहेत. हे त्यांचा एक त्या ओळ गावामध्ये एक मोठा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये त्याने अनेक असे विद्यार्थी तयार केले आहेत. म्हणजे वेदांत विद्या, अध्यात्मविद्या ही बोलण्यासारखी सोपी नसते, सर्वांना कळत नसते आणि ती ऐकायला कोणी मोकळं नसतं. कीर्तनामध्ये भरपूर लोक असतात, त्यापेक्षा प्रवचनाला कमी असतात आणि त्याच्यापेक्षा पाठाला कधी नसतेतच, असे खूप थोडी माणसं असतात. आणि असे विद्यार्थी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे विद्यार्थी तयार केले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात काल विद्वत्वर्य ज्याला आपण म्हणतो, परमहंस परिव्राजकाचार्य भारतानंदजी महाराज हे फार मोठे विद्वान आहेत, तपस्वी आहेत. ते आज या ठिकाणी आलेत आणि आज आपल्याला सर्वांना दर्शन दिलं. आज आपण खरोखर मोठे भाग्यवान आहोत. अशा महान तपस्वी महात्म्याचं दर्शन होणं खरंच देवदुर्लभ गोष्ट आहे. आज त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली, ही आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान धर्ममूर्ती मितभाषी, त्यांना आपण सर्व शांतीब्रह्म असंच म्हणतो, भास्करगिरी महाराज. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते फार थोडं बोलतात पण फार महत्त्वाचं बोलतात. कधी कधी दुसऱ्याला चिमटे घेतात. आज नाही घेतला कोणाला चिमटा पण हळूच घेणार ते. त्यांचं असं हसायचं पण हळूच हसायचं, बोलायचं पण हळूचच बोलायचं. चिमटा पण हळूचच घ्यायचा. तो विनोदाचा भाग आहे तो सोडा. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. भास्करगिरी महाराज आपल्या महाराष्ट्राचं एक वैभव आहे. आज ते या ठिकाणी आले आहेत आणि आपल्या कार्यक्रमाला तिने आपले मनोगत व्यक्त केलं आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी गुरुवर्य महंत कृष्णगिरी महाराज ते आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमात ते विद्वान आहेत, ते व्याकरणाचार्य आहेत, मोठे विद्वान आहेत. त्या आज या ठिकाणी आले आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण पूर्वाश्रमीचे माझे विद्यार्थी आणि आता त्यांना ब्रह्मानंद स्वामी असं म्हणतात. ब्रह्मानंद स्वामी म्हणते माझ्या तोंडात ते वाल्मिक महाराजच येत आहे. वाल्मिक महाराज फार विद्वान आहेत, फार मोठे अभ्यासू आहेत. त्यांच्या आता अनेक विद्यार्थी पाठ ऐकतात. ते आजच्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित आहेत. त्यांना आता आशीर्वाद दिले तरी अडचण, आभार मानले तरी अडचणच आहे त्यांची, पण आलेले आहेत त्या ठिकाणी. आणि शेवटी हरिभक्तपरायण गुरुवर्य व्याकरणाचार्य अर्जुन गुरुजी महाराज लाड, त्यांची एक मोठा संस्था आहे होळला. त्यांच्याकडे खूप विद्यार्थी आहेत, फार मोठी संस्था आहे. आणि त्यांनीच माझ्या शेजारी बसलेले आहेत महाराजजी, भारतानंदजी महाराजजी. त्यांना एवढं मोठं अंतकरण करून त्यांनी 4-5 एकर अशी जमीन दिली, महाराजांना आश्रम बांधून दिला, जेवणाची व्यवस्था केली. आपल्यापेक्षा मराठवाड्यात काही लोक परमार्थ करण्याकरता खूप जीवन वाहून घेतात. खूप मोठं मन केलं आहे लाडगुरुजींनी. खरंच लाडगुरुजी, तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायात खूप मोठं काम केलं आहे. तुमचे खरंच शतशः आभार. एक फार मोठी संस्था उभी केली आणि एक विद्वानाची एक मोठी फळी उभी करण्याकरता तुम्ही फार मोठं काम केलं आहे. आज खूप सगळे विद्वान मंडळी या ठिकाणी आलीत. हरिभक्तपरायण सतीश महाराज यांच्या या प्रयत्नाने आज हे सर्व महात्मे एका ठिकाणी आलेत. ही कठीण गोष्ट असते. महाराज एकत्र येणं म्हणजे फार कठीण गोष्ट असते, पण तरी त्यांनी एकत्र आणलेत. सतीश महाराज तुम्हाला शतशः धन्यवाद. सतीश महाराज त्याचप्रमाणे माझ्या समोर बसलेले सर्व पाठीमागचे बसलेले श्रोते मंडळी, त्याचप्रमाणे भक्तिमती माता भगिनी सर्व, आणि माझ्या पुढे बसलेले सर्व हे छोटे मोठे महाराज कीर्तनकार विद्यार्थी, बहुतेक सगळे कीर्तनकार आहेत. आता तुम्ही सगळे खाली बसले तर आम्ही वर बसलो,
काय झालं, आम्ही म्हातारे झाल्यामुळे तेवढं, तुम्ही म्हातारी व्हा म्हणजे तुम्हाला लवकर वर बसायला मिळेल. म्हातारं झालं फार त्याला काही चुकलं तरी मग जाऊ द्या, म्हातारे माणसाचं कुठं काय पडलं बरोबर घेता म्हणतात ते. तर तुम्ही सगळे पुढे बसलात, ही सगळी विद्यार्थी मंडळी, महाराज मंडळी, तुम्ही सर्वजण उपस्थित आहात, सर्वजण या कार्यक्रमाला आलात. तुम्हाला धन्यवाद देतो सतीश महाराजच्या माध्यमातून. आणि सतीश महाराजांनी माझ्याकडे अध्ययन केलं 4-5 वर्ष, स्वामीजीकडे अध्ययन केलं आणि खूप चांगला अभ्यास केला. त्यांनी चांगला अभ्यास केला आणि आत्ता इथपर्यंत ते घेऊन आलेले आहेत. असो, जास्त बोलायला काही सगळ्यांनाच बोलायचं आहे, परंतु आज भगवान पंढरीश पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का केली जाते, करावी लागते का? प्रत्येक गावामध्ये भगवंताचं आगमन होतं आणि मग त्या आता त्याच्यावर मोठं प्रवचन देण्यात मला नाही वाटत. ते असं लोक बोलायचे असतात, माझं एकट्याचंच असतं. मग तुम्हाला सांगितलं असतं निर्गुणातून परमात्मा सगुण का होतो, सगुणानंतर भक्ताचा उद्धार कसा करतो. त्यात अहो हे लोकांचं मला फार बरं येतं साहेब, मला घड्याळाचं फार दडपण येतं, मला घड्याळाचं फार दडपण येतं मला. आम्ही सगळं दिलं तुम्हाला, आमचा तर्फे तुम्हीच बोला. असं आहे. बरं तुम्ही म्हणता तर बोलतो, मग आता काय जायचं. भगवंताचं आगमन होतं, वारकऱ्याचं असतं. महाराज आमचं मुळाभर इकडं गाजरभर तिकडं असतं. या संन्याशी लोकांची फार भीती वाटते, ते शेजारी बसायची भीती वाटते, काही चुकलं तर संन्यासी तसला नाही विचारा सगळ्यांना ना. ते हा संन्याशी कसा आहे आता मला माहित नाही, आतापासून माहिती झालं बा हा संन्यासी असा नाही म्हणून. असं भगवान हा भगवंताचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्माय अव्यय, हा असा परमात्मा निर्गुण निराकार असणारा परमात्मा भक्ताच्या उद्धारार्थक भगवान भक्तांच्या संतांच्या भक्तीच्या माध्यमातून भगवान सगुण साकार होतो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणि असा भगवान ज्या काळात सगुण साकार होतो आणि साकार होऊन मंदिरामध्ये ज्या काळात मूर्तीच्या रूपाने आपल्या संप्रदायामध्ये भागवतामध्ये प्रतिमा सांगितल्यात, कुठं 8 प्रतिमा सांगितल्यात, कुठं 5 सांगितल्यात, कुठं 32 सांगितल्यात. त्यापैकी आपण प्रतिमा मानतो. भगवंताची प्रतिमा संत प्रतिमा आहे, भगवंताची पहिली निर्गुण निराकार प्रतिमा असते, दुसरी सगुण निर्गुण निराकार असते, सगुण निराकार असते, सगुण साकार असते, आणि हे 4थी प्रतिमा असते भगवंताची. याला ही पूजेची प्रतिमा म्हणतात. त्याला काय म्हणतात, आर्च प्रतिमा म्हणतात, त्याला आर्च रूप असं म्हणतात. तर निर्गुण निराकाराचे आपल्याला पूजा करता येत नाही, ध्यान करणं पण जड जातं आपल्याला. दुसरी असते निर्गुण निराकार सोडून दुसरी सगुण निराकार असते. सगुण निराकार म्हणजे काय असते तर गुणेन सह वर्तते ते सगुण. हा ज्या काळात ब्रह्माला मायेचा संबंध येतो त्या काळात तो सगुण, म्हणजे त्याला ईश्वर असं म्हणतो. येतो इमानी भूतानी येन जातानी जीवंत येतपर्यंत अभिसंवेशन तद्ब्रह्म जिज्ञासस्व. अशा त्या श्रुतीमध्ये ज्याच्यापासून संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यात राहते, ज्याच्यात शेवटी विलीन होऊन जाते, असा तो सगुण आणि निराकार असणारा, ज्याला आकार नसतो असा परमात्मा. आंधळ्या पांगळ्याचं एक विठोबा दातान प्रसवला विश्व, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, अशी ही ईश्वराची मूर्ती असते. सर्वसाधारण माणसांना निर्गुण निराकार परमात्मा, सगुण निराकार ईश्वर कशाला म्हणतात, सगुण साकार रामकृष्ण कशाला म्हणतात, आणि मंदिरातली आर्च प्रतिमा कशाला म्हणतात, हे महाराज लोकांनाच भेद कळत नाही याच्यातला. त्यांना ईश्वर सगळ्याच ईश्वर म्हणतात, ईश्वर नाही, निर्गुण निराकार त्याला परब्रह्म म्हणतात. मायेचा संबंध आला त्या कालामध्ये त्याला ईशनात ईश, हा संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारा त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि तिसरी गोष्ट असते त्याला सगुण साकार असं म्हणतात. रामकृष्ण वगैरे असे रामकृष्ण 10 अवतार आहेत. ते रामाचं, कृष्णाचं, नरसिंह, वामन असे अवतार आहेत. त्यापैकी रामकृष्ण आणि भगवान गोपाल कृष्णाचीच प्रतिमा रूप या ठिकाणी शून्यस्थावर जंगम व्यापून राहिला आकळ, आणि बाप रुक्मादेवी विठ्ठलू सकळ आपण म्हणतो. असे भगवान पंढरीश पांडुरंग ही सगुण साकार असणारी मूर्तीच आज या ठिकाणी पंढरपुरामध्ये आर्च रूपाने आपल्याला पूजायला मिळाली आहे. ते अशी भगवंताची ही आर्च मूर्ती आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली आहे. मग अशी प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर आपल्या भक्ताकरता ती गोष्ट असते. भगवंतांनी अशी ग्वाही दिली. भगवान सांगतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चरात पार्थ, काय
मय्याभिषित चेतसाम तेषामहम समुद्धरता, म्हणजे मी त्यांचा उद्धार करता होतो. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागर, या मृत्यू संसार म्हणजे भवसागरातून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माझ्या भक्ताला तारण्याकरता मी स्वतः माझ्या भक्ताचा उद्धार करतो. ज्ञानेश्वर महाराज खाली फार गोड लिहितात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी की जो जसा म्हातारपणी असंच होते, तोंडापुढे दिसत पण ते तोंडात येत नाही त्या गोष्टी. असं किंबहुना पांडवा नाही काहीतरी उपर जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय, माऊलीचा दृष्टांत दिला त्या ठिकाणी. म्हणजे जशी ती एखादी माता त्या मुलाचं संगोपन करत असताना त्याचं कोणतंही कमी जास्त पाहत नाही, त्याप्रमाणे कळिकाळ नोकन्या घेतला पट्टा तेवी मी तया जैसी असती तैसिया, आणि कळिकाळ नोकन्या घेतला पट्टा. हे हरिपाठासारखं पाठ होतं माझ्याकडं 9-12 अध्याय. पण ते काय आता ते पोरांचे नाव पण येतं. अरे ये 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 म्हणतात ते. आता 12 वर्ष पोरग जवळ राहील पण तिचं नाव येत नाही तोंडामध्ये. तर वय कशी काय येईल? तुम्ही म्हातारी होऊन पाहा, तुम्हाला कळून काय होतं. तर ते असे भगवान सांगतात, म्हणून का पांडवा मूर्तीचा मेळावा आणि करून त्यांच्या गावा धावतो आलो. असा भगवान ज्या कालामध्ये आपल्याकरता सगुण साकार होऊन आपल्या उद्धाराकरता येत असतो, त्या कालामध्ये मग कोणाच्या भाग्याने येतो, कोणाच्या धनाने येतो, कोणाच्या प्रयत्नाने, असे सर्वांचे प्रयत्न एकत्र आल्यानंतर असं मंदिर होतं. मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठा होते आणि त्या प्राणप्रतिष्ठेकरता मग इथून पुढची गोष्ट असते. प्राणप्रतिष्ठा करायला मंदिरं बांधायची गोष्ट सगळी चांगली असते. मी मंदिरं बांधण्याच्या फार विरोधात असतो. प्रत्येक गावामध्ये पहिले मंदिरं असतात, ते मंदिर असतं, त्या मंदिरातली व्यवस्था होत नाही. खेडेगावामध्ये त्याची फार दयनीय अवस्था असते. मंदिर बांधून त्याची प्राण काय म्हणतो प्रतरणा करण्यापेक्षा जुने मंदिर असतात, बरेच खूप हौशेने मंदिरं बांधले जातात. मग त्याच्यामध्ये लोक पत्ते खेळत असतात. म्हणजे असं आहे, हत्ती घेणं सोपं पण पोषणं फार अवघड असतं. लग्न करणं फार सोपं पण मरेपर्यंत त्याला धर्मपत्नी म्हणून सांभाळणं फार कठीण असतं. मंदिर बांधणं सोपं पण त्याची पुढची देखभाल करणं फार कठीण असतं. आणि म्हणून जसं आता हत्ती घेतो काहीतरी पण त्याच्या पुढे काय करतो का, त्याच्या पुढे काय आडवा पडतो काय, त्याला पोसायला शक्ती पाहिजे का नको. तशीच गोष्ट असते. लग्न करायची माणसाला फार हौस असते, अरे पण ती पुढची गोष्ट जबाबदारी पार पाडावी लागते. मग ज्या गोष्टी सोप्या असतात त्या फार अवघड असतात. तसं मंदिराची गोष्ट असते. मंदिरसुद्धा मंदिर बांधणं सोपं, तुमच्याकडे पैसे असतील बांधू शकता, वर्गणी करून बांधू शकता, मूर्ती प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण पुढचा नित्यनेम करणं, नित्याने भगवंताची पूजा आरती नैवेद्य हे नियमाने करावं लागतं. आणि जर नियमाने झालं नाही तर त्या मूर्तीतली देवता निघून जाते आणि मग त्याला पाषाणचं रूप येत असतं. आणि म्हणून 3 दिवसात जसा आपण कीर्तनामध्ये सांगतो, जसं एखादा ब्राह्मण असतो त्याचे 3 दिवस संध्या जर गेली तर त्याचं ब्राह्मणत्व जातं. हरिपाठ जर नाही केला एखाद्या वारकरी 3 दिवस तर त्याचं वारकरीत्व नष्ट होतं. तशीच गोष्ट असते प्राणप्रतिष्ठेची. आणि म्हणून इथून पुढची गोष्ट सर्वांनी जबाबदारी घेऊन ती पार पाडावी लागते. तुम्ही घेता सगळी गोष्ट. तर असो भाग असे भगवंताची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हरिभक्तपरायण सतीश महाराज त्यांनी या ठिकाणी खूप मोठे प्रयत्न केलेत. सर्व महाराज मंडळी बोलवले, तुम्हाला सर्वांना आमंत्रण दिलं आणि आजचा खूप भव्य दिव्य असा सोहळा काय म्हणतो आपण स्मरणात ठेवण्यासारखा हा सोहळा या ठिकाणी झालेला आहे. मी पुनश्च तुम्हाला एकदा सर्वांना धन्यवाद देतो, माता भगिनींना धन्यवाद देतो आणि महाराज मंडळी त्यांना धन्यवाद देतो. आणि हरिभक्तपरायण सतीश महाराज त्यांनी हे फार या ठिकाणी फार मोठं काम उभं केलं आहे. मी त्यांना आशीर्वाद देतो. आता हे सगळं खरं झालं पण पुढची गोष्ट, इथं जर विद्यार्थी शिकले तर स्वामीला मला आनंद आहे. तुमचे मंदिरं बिंद बांधण्यात आम्हाला काही त्यात इंटरेस्ट नाही. जर विद्यार्थी राहिले आणि विद्यार्थी जर शिकवले तरच याला सगळ्याला जिवंतपणा आहे. काय करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही त्यांनी वाया गेली. ह्या जड दगडाचं महत्त्व नाही, हे जिवंत मंदिर उभे केले पाहिजे, विद्यार्थी घडवले पाहिजे. तुम्हाला सर्वांना समोर बसलेल्या मंडळींना महिलांना सगळ्यांना विनंती आहे, मुलांना शाळेत शिकवायचं आहे. अरे मुलं दारू प्यायला लागलीत आणि ती शिव्या द्यायला लागलीत
शिव्या द्यायला लागली का मग ते लोक आमच्याकडे घेऊन येतात, महाराज बघा ना लहानचा मोठा केला आणि ते आता मला शिव्या देतो. बाई त्यांनी काय आम्हाला शिव्या द्याव्यात का मग आता ते तुला शिव्या देईन ना ते. मग हे मुलं तुम्हाला शाळेत शिकवायचे तर इथून शाळा शिकता येते. तर परिसरातल्या मंडळींनी आम्ही त्या सर्व मुलांना मधुकरी दिली पाहिजे, विद्यार्थी आणले पाहिजे. इथून शाळेत जाते विद्यार्थी संस्कारित बनवा, तुमच्या म्हातारपणाची व्यवस्था होईल. नाहीतर मग ते मुलं तुमचे काय करते तुम्हाला माहिती ती गोष्ट. म्हणून असे आश्रम जर चालला, विद्यार्थी जर असले तर त्या मंदिराला, त्या संस्थांना जिवंतपणा राहतो, नवचैतन्य असतं. त्या करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सर्वांनी त्या विद्यार्थ्यांना मधुकरी वाढली पाहिजे. आमचं डोंगरगण गाव आहे, 40 वर्ष झालीत. 40 वर्ष महिला आहे का तुम्ही? 40 वर्ष झालीत. माझ्याकडे 50 विद्यार्थी सकाळी आणि 50 संध्याकाळी, 100 विद्यार्थी पोचतात. ते 40 वर्ष. आज 75 विद्यार्थी आहेत माझ्याकडे, 75 विद्यार्थी आहेत. लोक विचारतात हे कसं काय रोज वाढतात त्या महिला? मधुकरीला जर गेलं नाही तर ती बाई तिसऱ्या दिवशी भांडायली ती माझ्याकडे, माझी मधुकरी कशामुळे बंद केली. आणि जर तिला गावाला जायचं असलं तर ती मधुकरी शेजाजवळ ठेवती. नाही तर महाराजाला फोन करून महाराज तिथं त्या दोरीला चावी बांधून ठेवले, ती मधुकरी घेऊन जा. जे झालं ते शेतात शेंगा आल्या, जो स्वयंपाक घरात केला असतो प्रत्येक आम्हाला ती मधुकरी देतात. आणि म्हणून त्यांचे मोठे उपकार आहेत. आज 500 विद्यार्थी, 1000 विद्यार्थी तयार झालेत. त्या महिलांचं मोठं योगदान असतं. आणि धर्मरक्षणाकरता बाईची पुढे असते, बाईचाच खांदा फार निबार असतो. तुम्ही सगळेजणी पुढे आज जर आलात तर इथं 50 विद्यार्थ्यांना मधुकरी देऊ शकता. आणि ते टिकतात. ते पैसे घेऊन चालणारे आश्रम टिकत नाहीत. आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय रूपाला त्याला काही अर्थ नसतो. मी 40 वर्ष कधीही कोणत्या विद्यार्थ्याचा रुपया घेतला नाही. 40 वर्ष मी कधी माझ्या आश्रमाकरता कोणाची पावती नाही, कोणाकडून पायली भरगवू नाही घेतली. तर असं ते निष्काम टिकतं. सेवा म्हणूनच करायची, ती घ्यायचंच नाही कोणीच. भगवान देतो. मी कुठे कार्यक्रमाला गेलो मी त्याला पैसे पण देत, तू देतो तर देणे तुझ्याच गाडीत बांध तिकडं, दिले कोणी तर दे. ते पैसे येतात, मधुकरी आणतो, त्यांना शिकवायचं, मधुकरी खायची, चालतो आश्रम, चालतो. भगवंताला सगळं, भगवान जर सगळं काय करतो तर आपलं पण भगवान काय करेल. तर माझी शेवटची इच्छा तुम्हाला सांगितली, विद्यार्थी राहिले पाहिजे, तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. ते विद्यार्थ्याला स्वयंपाक करून घालण्यात प्रेम नसतं. तुमचं सगळ्यांची मधुकरी आली तर सगळ्यांचं प्रेम राहत. पुढच्या वेळी आम्हाला येईपर्यंत इथं कमीत कमी 25 विद्यार्थी राहिले पाहिजे, 25चे 50 होतील. आणि ही तुमची समोर बसलेली माणसांची जबाबदारी ती. आता मे महिन्यामध्ये मोठं शिबिर करा. पुढचे लोक ऐकतात का पंक्तीची वाट पाहतायत? ऐकतात का? मग बरे मुडके तर हलवले काय, पुढे काय हो बोलतात. पुढच्या मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मोठं शिबिर करा, सगळेजण सहभागी व्हा. वर पहा इकडं, अरे धर्म संरक्षण करावं लागतो. आम्हाला काय तुम्ही पगार मोजले काय? गेला आमच्यावर मोकळून झाले मोकळे, तुमच्यावर नाहीत का काही जबाबदाऱ्या? संस्कृती कोणी टिकवायची? धर्म कोणी टिकवायचा आहे? घराघरात धर्म वाढावा लागतो, मुलापासून धर्म वाढवा लागतो. तुम्ही सगळ्यांनी सहभागी झाले पाहिजे. धनाच्या रूपाने, मधुकरीच्या रूपाने, येणं रूपाने सर्वांनी सहकार्य करून सर्वांच्या सामुदायिक मोठा आश्रम उभा राहायला पाहिजे. आणि इथं विद्यार्थी शिकले पाहिजे. आणि ते होईल. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, स्वामीजींचा आशीर्वाद आहे, आणि बाबांचा आशीर्वाद आहे. सतीश महाराज तुम्ही सुरू करा. आम्ही व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे आहेत. जे लागेल ते तुम्हाला देऊ. असो तो भाग. मी पांडुरंगाची हीच प्रार्थना करतो, असेच या ठिकाणी विद्यार्थी होऊन हा आश्रम अत्यंत उत्तम प्रकारचा चालू, येत्या ठिकाणी मोगरा फुलल्यासारखा दिसो, अशी भगवतीने प्रार्थना करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. ओलम गुरुकृपा. आज आमच्या सतीश महाराजांच्या प्रयत्नातून अनंतकोटी ब्रह्मांड नायक पंढरीनाथ भगवंताच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्तानं महाराजांची गुरुवर्य तसेच आखाड्याचे वरिष्ठ महाराज श्री, त्याचप्रमाणे शास्त्रीजी, आपले सर्वांचे आराध्य दैवत, देवगड संस्थानचे मठाधिपती
आणि माझ्या शेजारी बसलेले शास्त्रीजी, सज्जन हो, खरोखर आज महाराजांच्या प्रयत्नातून ह्या पावनभूमीमध्ये खूप मोठा दिवस आहे. आणि सतीश महाराज ही खूप भाग्यवान आहेत. काय करावं त्यांच्या भाग्याचं वर्णन. ज्या वेळेस ते माझ्याकडे आलेत त्या वेळेस त्यांनी त्यांचे गुरु महाराज आणि त्यांचा सत्संग हे सर्व काही करत असताना त्यांच्या वाटचालीमध्ये परमेश्वरानं त्यांच्यासाठी असा काही ठेवा निर्माण केला. गंगेचं सान्निध्य आमच्या पूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारताच्या नव्हे, विश्वाचे शांतीब्रह्मा एकनाथ महाराजांचं सान्निध्य. आणि वर्तमानमध्ये असे महान युगपुरुष परमहंस परिव्रजकाचार्य भारतानंद गिरीजी महाराजांचं शिष्यत्व लाभलेले असे सतीश महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्या भाग्यातून आणि त्यांना बघूरमधीलच महान दानवीर म्हस्के साहेब आणि म्हस्केताई ह्या दोघांनी एकमतानं हा परिसर दान दिला. आणि दानच देऊन ते थांबले नाही, तर महाराजांच्या हर कार्याला कंबर कसून ते उभे राहिले. त्या भाग्यामध्येच त्यांना असा परिसर लाभला. हे शेजारचं गाव माझं खूप येणं जाणं आहे, खूप भावनात्मक गाव, हर कार्याला महाराजांच्या तत्पर असलेलं गाव. महाराजांनी जी जी संकल्पना केली ती पूर्णत्वास नेले, म्हणून हा दिवस आला. अनेक असे भारतामध्ये उद्योगपती आहेत आणि त्या उद्योगपतीमध्ये आमच्या परिसरामध्ये म्हस्के साहेब आणि त्यांचा परिवार अनेक उद्योगामध्ये जखडलेला आहे. आणि हे सर्व करत असताना त्यांनी देवगड असेल, अंबरशी संस्थान असेल, ह्या सत्संगाच्या माध्यमातून कुठेतरी एक कल्पना केली. आणि त्या कल्पनाची माझ्याबरोबर भरपूर वेळेस ते सत्संग करायचे. आणि हे सर्व करत असताना सतीश महाराजांचं, त्यांच्याच गावाचे सतीश महाराजांचे एक मित्र, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. दोघांनी माझ्याशी ज्यावेळेस बोलले तर म्हस्के साहेबांनी उदार अंतकरणानं ही जागा धर्मासाठी दान दिली आणि एक मोठं धार्मिक स्थळ निर्माण केलं. ह्या सतीश महाराजांची भाग्याची काय वर्णन करावे. आमच्यामध्ये सांगितलेलं जातं, ज्याचा गुरु बलवान त्याचा चेला पहिलवान. ही पहिलवानी सतीश महाराजांनी आम्हाला आज ह्या घडीमध्ये करून दाखवलेली आहे. मला असं वाटतंय हा जो क्षण आहे याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. तर आमच्या महाराजांच्या आखाड्याच्या नियमाप्रमाणे आज ह्या मंचावर अनेक असे आपल्या परिसरातील दिव्य पुरुष इथे उपस्थित आहे. मला वाटतं आज त्यांना महंत ही पदवी द्यावी, ह्या जागेचा त्यांना चादर विधी करावा. कारण गुरु महाराज आलेले आहेत आणि गुरु महाराजांचा आशीर्वाद घेणं अत्यावश्यक आहे. कारण ते लग्न करणार नाहीत, गुरु जसे आहेत तसा चेला आहेत. ह्या अनुषंगाने
महाराजांनी आत्ताच सांगितलेले आहे, त्यांच्याकडे विद्यार्थी भरपूर आहेत आणि अनेक असे विद्यार्थी घडत आहेत, ते घडवत आहेत. परमेश्वर त्यांना, त्यांच्या कार्याला, तसेच उर्वरित त्यांच्या पूर्ण कार्याला सहयोग करो, हीच परमेश्वराकडे माझी विनंती आहे. धन्यवाद. मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. श्री क्षेत्र करे टाकळी या ठिकाणी चालू असणारा हा अत्यंत भव्य दिव्य उत्सव आणि या उत्सवाचं निमित्त हे सर्वांना ज्ञातच आहे. या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आणि माता रुक्मिणी यांच्या विग्रहाची स्थापना झालेली आहे, मंदिराची उभारणी झालेली आहे आणि दिव्य सुंदर असा हा आश्रम या ठिकाणी आज स्थापन झालेला आहे. कळशारोहण मंदिराचं झालेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय सर्वांचं श्रद्धास्थान असणारे महाराष्ट्रभूषण असे गुरुवर्य देवगडचे बाबा तेही या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य शास्त्रीजी महाराज डोंगरगण तेही या ठिकाणी उपस्थित आहे. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी महाराज वेदांत साधनास्थली आश्रम गुरुकुल तेही स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य कृष्णगिरीजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे असणारे अत्यंत हृदय एकाग्रतापन्न परमपूज्य आदरणीय गुरुजी की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये वेदांत शास्त्राचं रोपटं लावण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं असे असणारे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मातृवर्ग पितृवर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तसं तर मला आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. परमपूज्य आदरणीय बाबांनी शास्त्री महाराजांनी आणि सर्वांनीच आता स्वामीजीही बोलणार आहेत. जे काय बोलण्याला योग्य आहे ते सर्वच या ठिकाणी ते बोललेले आहेत. स्वामीजीही बोलणार आहेत. तरी पण या ठिकाणी हा जो आश्रम उभा राहिला, आश्रम उभा करण्याकरता कोणीतरी निमित्त असावं लागतं आणि या ठिकाणी निमित्त प्राप्त झालेले आहे. हरिभक्त पारायण परमपूज्य आमचे मित्र असणारे सतीशजी महाराज. ही भारत भूमी वीरांची भूमी आहे. वीर दोन प्रकारचे असतात. एक देशाचं संरक्षण करणारे वीर आणि एक धर्माचं संरक्षण करणारे वीर. कोणत्या भूमीत कोण रत्न जन्माला येईल काही सांगता येत नाही. दिसायला खेडगाव आहे परंतु या ठिकाणी एक अमूल्य असं रत्न प्राप्त झालं आहे आणि ते म्हणजे आमचे हरिभक्त पारायण सतीशजी महाराज. सर्व ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी राहून अध्ययन केलं, तपश्चर्या केली, गुरुवर्यांची सेवा केली. त्यांची श्रद्धा, त्यांचा भाव, त्यांची शास्त्राविषयी निष्ठा या साऱ्यांचा विचार करून पाहिलं तर सतीशजी महाराज तुम्हा पंचक्रोशीतील लोकांना एक रत्न प्राप्त झालेलं आहे. आता त्या रत्नाची जोपासना कशी करायची आणि आश्रमाचं व्यवस्थापन कसं करायचं आणि आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी विद्यार्थी राहिले पाहिजे आणि विद्यार्थ्याचं संगोपन हे तुम्हाकडून झालं पाहिजे. महाराजजी शिकवतील परंतु मधुकरी देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्हीसुद्धा पार पाडलं पाहिजे. आपण मधुकरी देतो म्हणजे काय की खूप हे मोठं कार्य आहे. एक यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होईल ते तुम्ही एक मधुकरीची भाकर देऊन ते पुण्य प्राप्त करू शकतात. यत् फलम लभते मर्त्यः कोटी ब्राह्मण भोजनही तत्फलम समवाप्नोती ज्ञानिनम यस्तु भोजयेत असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. कोटी ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर जे फल प्राप्त होतं ते फल एका ज्ञानी पुरुषांना जीव घातल्यानंतर होत असतं. आणि या ठिकाणी शिकणारे जे विद्यार्थी असतील ते न जाणो कोण महात्मा बनेल, कोण जीवनमुक्त बनेल, कोण काय कार्य करील सांगता येत नाही. निरागस मुलं असतात आणि त्यांना मधुकरी वाढण्यासारखं मोठं पुण्य नसतं. तुमच्या काय हातातून हा फार मोठं धर्मकार्य या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे
म्हस्के साहेबांनी ही जी भूमी दिली आहे, दान दिलेली आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि खरं तर लोक म्हणतात की या भूतलावरून ज्यावेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस बरोबर काहीच नेता येत नाही. परंतु जर थोडा सूक्ष्म विचार केला तर खूप काही नेता येतं. काय नेता येतं हो? भौतिक असणारे पैसा, संपत्ती, जमीन ही इथंच राहणार आहे, पण जे आपण दान देतो तेच आपल्याबरोबर येत असतं. म्हणून दान दिलेलं हे कधीही वाया जात नाही. ज्ञानीभ्यो दीयते यच्च तत्कोटी गुणितम भवेत. आपण धर्मकार्यासाठी ज्ञानीपुरुषाकरिता जे काय दिलं आहे ते कोट्यावधी पटीने आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून म्हस्के साहेब, खरोखर तुम्ही तुमचं जीवन सार्थकी लावलं ही भूमी दान देऊन. फार मोठे तुम्हाला धन्यवाद. मी जास्त वेळ घेत नाही. परमपूज्य स्वामीजींचे आशीर्वचन तुम्हाला अजून ऐकायचे आहे. आणि पुन्हा एकदा मंचस्थ असणाऱ्या सर्व गुरुवर्यांना, महाराज मंडळींना आणि सर्वांना नमस्कार करतो, साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम तत्सत. धन्यवाद. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशिमानंदी वल्लभम श्री ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित कला. आज शुभ मुहूर्त गाठून भगवान पंढरीनाथ आईसाहेब रुक्मिणी सहित मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या श्रीनाथ आश्रमाच्या वतीने करेटाकळी या क्षेत्रात या पुण्यसलीला पुण्यपावन भगवती माता गोदावरीच्या तीरावर, तीही नाथ महाराजांच्या कुशीत असा सुंदर स्थान गाठून सतीश महाराजांनी योग आणला. आणि त्यांचं जे मानस होतं, त्यांनी जी बऱ्याच ठिकाणी जागा पाहत पाहत चाळणी करत करत नाथबाबांच्या जवळ गोदावरीच्या तीरावर आणि पुन्हा नाथसागराच्याही काठावर असं सुंदर रमणीय ठिकाण गाठून आश्रमाची केलेली धारणा, भूमिपूजन करून आज कमी अधिक मला वाटतं 16ला केलंय. 6 वर्ष झालं. आणि मंदिराचं भूमिपूजन 17मध्ये केलं वाटतं, 18मध्ये. ठीक, म्हणजे 5 वर्ष मंदिराच्या भूमिपूजन होऊन आज कलशारोहणाच्या रूपानं मंदिराचं काम देखील पूर्ण झालंय. या सर्व कार्यक्रमासाठी आवर्जून सतीश महाराजांच्या प्रेमाखातर सर्व महात्म्य मंडळी या ठिकाणी वेळ काढून हजर आहेत. त्यात सर्वप्रथम परमपूज्य प्रतस्मरणीय स्वामी भारतानंदजी महाराज, त्याचबरोबर कृष्णगिरीजी महाराज, महाराष्ट्रात सर्वांना ज्ञाते अनेक विद्यार्थ्यांना, अनेक संस्थानांना सहयोग सहकार्य करून अगदी वस्तुस्थितीनं साधू लाईनमध्ये ज्यांचं आदरणीय असं नाव आहे भास्कर गिरीजी महाराज, आणि विद्यार्थी घडविण्यात ज्यांनी संबंध जीवन समर्पित करून आज तागायत ते विद्यार्थी घडविण्याचंच काम करतात, ज्यांच्याकडं सतीश महाराजांचा श्री गणेशा झाला. असे जंगली शास्त्री अर्थात कुंडलिक महाराज जंगली डोंगरगाव आणि आमचे परमस्नेही बी गुरुबंधू बी, आम्ही काशीतही आळंदीतही बरोबरच राहिलो, असे स्वामी ब्रह्मानंदजी महाराज. वस्तुस्थितीनं आज या ठिकाणी सतीश महाराजांच्यावर प्रेम करत असलेले सर्व गुरुबंधू मंडळी आवर्जून वेळ काढून महाराजांसाठी हजर आहेत. सर्व आमच्या गुरुबंधू मंडळीचं, त्याचबरोबर आलेल्या सर्व माता मावल्या एवं सर्व पुरुष मंडळी, सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी वेळ काढून हजर आहेत. मला असं वाटते आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम माझे एक असं मानस आश्रयदाते म्हस्के साहेबांचा स्वामीजींनी त्यांच्या अंगावर शाल टाकून उभयताचा सत्कार करावा असं माझं मत आहे. आपण सर्व महाराज मंडळींनी
मस्के साहेब आणि त्यांची अर्धांगी त्यांच्या अंगावर वस्त्रदान करून दोन्ही उभय मूर्तीचा सन्मान करावा आणि त्यांनी पुढे यावा अशी विनंती आहे. ही कायम साधूची छाया आपल्यावर राहील. आणि आपण एवढं मोठं काम केलंय. भूमी दाने होशी भोपाळू, कनकदाने कांती निर्मळू. संतांनी म्हटलंय. आज भूमिदानाचं एवढं मोठं ना, इतकी मौखिक जागा आहे ही जागा म्हणजे आपल्या व्यवहाराच्या भाषेत म्हणजे सोनं आहे, सोनं. आणि ती विशुद्ध 16 नंबरी सोनं आहे. असा महत्वपूर्ण स्पॉट आणि अर्धा एकर जागा एवढ्या उदार अंतकरणाने साहेबांनी अर्धांगी आल्यात, ताई बी आल्यात. उभयताच्या अंगावर साधूची कायम छाया राहील. या या इथं स्वामी, या ताई या. शाल घ्या इकडे, शाल. उभराव स्वामीजीच्या हस्ते ताईला पलकून उभं करा डाव्या हाताला. हा सर्वच स्वामीजी उठून. स्वामीजींचं मानस सतीशजी महाराजांच्या रूपानं पूर्ण होत आहे. स्वामीजींचे शुभ आशीर्वाद, ज्यांनी हे आश्रय द्यायचं काम केलंय, हा मस्के साहेब आणि त्यांच्या अर्धांगी. वा, हार हार. आता ही खरी मूळ प्रेरणा भास्करगिरी महाराजांची. वा वा वा. सर्वच महात्म्यांनी सतीशजींना प्रेरित केले, मार्गदर्शन केले. मला वाटतंय त्यांच्या कार्यामध्ये ते आपली आज्ञा शिरोधारी मानून 100% कार्यरत होणारच, कार्य करणारच. पण त्यांच्याही अंगावर आपण सर्व महात्म्यांनी शाल ओढून आमच्या कृष्णगिरीजी महाराजासारखी आपण सर्व शक्ती प्रदान करावी की जेणेकरून आपण सतीशजी महाराजांच्या अंगावर सर्वांनी सन्मान करावा. शाल शाल घ्यायचं. नाही 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 स्वामीजी, तुम्ही आता तुम्ही उठून उभं राहावं लागतं एकदा. हा बस महत्वाचं. सर्वांनी वा वा. हार हार. या कार्याला संत महात्म्याची ही छाया या रूपानं सतीशजी महाराज या कार्यासाठी 100% सक्षम अशी साधू संतांच्या आशीर्वादाची ताकद आहे. ठीक ठीक ठीक. सर्वात महत्वाचं, आम्ही कायम कीर्तनाने उदाहरण देतो. वस्तुस्थिती एकुलते एक असताना, आईवडिलाला घरची परिस्थिती चांगली असताना आणि तरीही त्याग, हे सतीश महाराजांनी एक आगळा वेगळा वेदांत साधनास्थळीमध्ये विशेष जगापुढे अनुभव ठेवला. आणि आईवडील बी तितके धर्मधारिष्ठ. एकटं पोरग आहे, परिस्थिती चांगली आहे, तरी आईवडिलांनी उभयतांनी दोघांनी स्वामीजीला येऊन सांगितलं, स्वामीजी हा जर तुमच्या कामासाठी योग्य असेल तर आजच आमचं याला समर्पण. म्हणून धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशी रत्न पोटाला यावेत, आपुली आहेत जो असे जागत. व आई वडील आलेत का? आई आणि वडील जो बी दोघं बी आले असतील तर कृपया त्यांना विनंती की आपण पुढे यावं. कारण सर्व समाजाला कळावं की सतीश महाराजासारखं रत्न प्रदान करणारे आई वडील कोणते. सर्वाला उत्सुकता आहे त्यांचे आई वडील बघण्याची. त्याही उभयतांनी कृपया पुढे यावं. खरी धन्यतेला पात्र आई वडील आहेत. धन्य माता पिता तयाची आहे. नाही तरी शिष्टाचार बी असाच आहे. कुणी किती जरी मोठा झाला
तरी किंमत आईवडिलालाच आहे. आज टाळ्या वाजवून स्वागत करण्यासारखं होऊन वा वा वा, जय हो जय हो. वा, वा, गोड गोड. या. सर्वात महत्वाचं आईसाहेब आल्यात. जय हो. पुढं पुढं एक शाल घ्या, शाल. सर्वात महत्वाचं आहे, सावताबाबांनी देवाला हृदयात साठवलं, पण शास्त्राने बिलं काढायच्या टायमाला संतांनी जाहीर म्हटलंय, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. तसं सतीश महाराजांनी एवढ्या मोठ्या महत्वपूर्ण स्पॉटमध्ये आश्रम निर्माण करून एवढं मोठं कार्य उभं करायचं काम केलंय. पण जाहीर आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, किंवा धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, आणि अंगे अनुताप हरिनामे. विनाकारण कोणाला बी धन्यता मिळते असं नाही. धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, आणि अंगे अनुताप हरिनामे. आमच्या सतीशजी महाराजांच्या अंगामध्ये जे अनुताप आहे, या अनुतापाचं स्पष्ट स्वरूप आहे की आई वडील धन्यवादाला पात्र आहेत, आणि उदार अंतःकरणाने आपलं एकुलतं एक बाळ स्वामीजीच्या वटीत टाकणारी आई वडिलाची खरी सर्वात मोठी धन्यता आहे. आणि म्हणून आज या निमित्तानं सतीशजी महाराजांनी आपा सर्वांचा योग घडवून आणला. पुन्हा एकदा बराचसा वेळ झालेला आहे, आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वामीजींच्या आशीर्वचन ऐकण्याची सर्वांची इच्छा आहे. मी एकच विनंती करेल की आता स्वामीजींच्या आशीर्वचनानंतर, कारण स्वामीजींनी नाश्ता पण केला नाही बहुतेक माझ्या अंदाजानं, तर एकच आहे, आता स्वामीजींचे आशीर्वचन ऐकणं महत्वाचं आहे. आता आम्ही सततच कीर्तनकार असल्यामुळं बोलणारापैकी आम्ही काही कमी बोलणारे नाहीत. आम्हाला बोलायला 2-2, 3-3 तास पुरत नाहीत, आणि दिवसात 10 तास बी बोललो तर बोलतच राहतो, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं बोलण्यापेक्षा आजच्या प्रसंगाला एकच सतीशजी महाराजांचा हा वस्तुस्थितीनं त्याग, त्यांचं कार्य आणि त्यांच्या मिळालेल्या आशीर्वचनाची आजची ही सर्वात महत्त्वाची तिथी त्यांच्यासाठी ही सुवर्णाक्षरात, भास्करगिरीजी महाराज म्हणले तसं सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखं त्यांच्यासाठी हा दिवस आहे. हा आश्रम इतिहासात जोपर्यंत असेल तोपर्यंत आजचा हा क्षण आणि सतीशजी महाराज यांची ही स्मृती कायम राहणार आहे. तर प्रश्न एकच, स्वामीजींचे आशीर्वाद संपादन करून सतीशजी महाराज पुढचं कार्य करतील, करावं अशी शुभेच्छा त्यांना, शुभकामना करतो. आणि वेडीवाकडी ही 2 शब्द नाथबाबांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी, सर्व महात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन वाणीला पूर्ण विराम देतो. हरिओम.